आपल्या प्रत्येकामध्येच एक अशी व्यक्ती दडलेली असते, जी सतत इतरांकडे प्रेम मागत असते. जिला सतत कोणीतरी आपलं कौतुक करावं, कोणीतरी आपल्यावरती नितांत प्रेम करावं असं वाटत असतं. सतत कोणाचा तरी आवाज आपल्यावरती पडावा, सतत कोणीतरी आपली काळजी करावी, विचारपूस करावी, असं कोणाला नाही वाटत. प्रत्येकालाच वाटतं. मलाही वाटायचं. एकटेपणा अगदी खायला उठायचा. जगणं नकोसं वाटायचं. आपल्यासोबत कितीही व्यक्ती असल्या, तरी देखील कुठे ना कुठे एक एकटेपणाची पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि मग आपण सतत समोरच्याला एक्सप्लेन करत असतो, की नाही, मी अशी नाहीये. मी किती चांगली आहे. माझ्यामध्ये किती चांगले गुण आहेत. कारण आपण ॲप्रिशिएशनचे भुकेले असतो. आपल्याला असं वाटतं, की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगू, की आपण किती काही-काही करतो किंवा आपल्यामध्ये किती छान-छान गुण आहेत, त्यावेळेला समोरची व्यक्ती आपलं भरभरून कौतुक करेल. पण असं नसतं ना. बऱ्याचदा आपल्या जवळचे लोकच आपल्यावर जेलस असतात. कुटुंबातले, नातेवाईकांमधले काही लोक असतात, जे उगाचच वर-वर आपल्यासोबत संबंध ठेवून असतात किंवा मग कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण ज्या अचीव्हमेंट्स करतोय, त्या प्रत्येकालाच आवडतील असं नाहीये. खूप कमी लोक आपल्या जीवनात असतात, जे खरंच आपल्यासाठी आनंदी असतात आणि जे खरंच आपल्यावरती प्रेम करत असतात. पण आपलं तसं नसतं. आपल्याला काय वाटतं, की प्रत्येक व्यक्तीनी आपल्यावर प्रेम करावं, प्रत्येक व्यक्तीनी आपल्याला ॲप्रिशिएट करावं. पण ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, की जर आपल्या जीवनामध्ये 10 लोक असतील, तर त्यातला एकच व्यक्ती आपल्याशी जेन्युइनली कनेक्टेड आहे. ज्याला खरंच आपलं चांगलं व्हावं असं वाटतं, जो खरंच आपल्यावरती प्रेम करतो. येस. आणि हा खूप मोठा लेसन मी या 2 वर्षामध्ये शिकली आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तर जे काही मी बोलले, ते तुम्ही नक्कीच रिलेट केलं असेल ना? खूप प्लॅनिंग्स, प्लॉटिंग्स बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हां, अगदी सीरियल्समध्ये, मालिकांमध्ये वगैरे असतात तसे नाही, पण किरकोळ गोष्टी आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला अनुभवायला मिळतात. मग त्रास होतो, दिवस वाया जातात, नुसता रडायला येतं. किंवा जर मग तुम्ही पुरुष असाल, तर तुम्ही खूप जास्त मोकळेपणाने आयुष्य जगू शकत नाही. कारण स्त्रिया रडून-रडून त्यांच्या मनातल्या भावना बाहेर काढतात. पण पुरुषांचं तसं होत नाही. ते आतल्यात दबले जातात, त्यांना त्रास होतो आणि मग ते सगळं फ्रस्ट्रेशन कुठेतरी वेगळीकडेच निघतं. आजूबाजूची नाती तुम्ही छान जगू शकत नाही. मनमोकळेपणाने तुम्ही वावरू शकत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये करायचं काय? तुम्हाला माहिती आहे आपण ना आपल्या भावना व्यक्त करायला कमी पडतो आणि म्हणून आपण ही समोरच्या व्यक्तीकडून किंवा आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा करतो की मला ॲप्रिशिएशन मिळालं पाहिजे, माझं कौतुक झालं पाहिजे, मला सगळ्यांनी छान म्हटलं पाहिजे. अर्थात आपण माणूस आहोत आणि आपल्यामध्ये या भावना आहेत, ही भूक आहे. पण कुठेतरी ना याचाच आपल्याला त्रास होतोय आणि मग आपलं नुकसान होतंय. अर्थात कामाच्या ठिकाणी एखादं छान मोठं तुम्ही काम केलंय आणि त्याचं तुम्हाला अप्रिशिएशन मिळालं पाहिजे, त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळालं पाहिजे. कारण तुम्ही तिथं तुमचं ज्ञान वापरलंय, तुम्ही तिथं खूप एफर्ट्स घेतलेत, तुम्ही सॅलरी घेताय आणि तुमचं एक वेगळं अस्तित्व तिथे आहे. तिथे ही गोष्ट आपण मान्य करू शकतो. पण तरीही जर आपल्याला तिथे आपलं क्रेडिट जर इतर कोणी घेऊन जात असेल, तर मग आपल्याला त्रास होतो. मग या त्रासांच्या भावनांमध्ये ना, आपलं मॅनिफेस्टेशन चुकतं आणि मग आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्टच करू शकत नाही. घरात लहान-लहान कामं करत असताना आपल्याला असं वाटतं, की सगळं मीच करणार, सगळं मी व्यवस्थित करणार आणि सगळेजण मला छान म्हणणार. पण नाहीये, असं होणार नाहीये. प्रत्येक व्यक्ती भरभरून मनमोकळेपणाने तुमचं कौतुक नाही करणार. तुम्ही पुढे जात असताना तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार. 100% त्रास होणार. आज जी मैत्रीण तुम्हाला घट्ट वाटतेय, काही दिवसांनी ती घट्ट राहणार नाही. कारण तुम्ही पुढे जाताय ना. आज तुम्ही इथे आहात, तुम्ही नवीन गोष्टी शिकताय, तुम्ही पुढे-पुढे जाताय, तुमचे व्हायब्रेशन्स बदलतायत. पण ती व्यक्ती तिथंच आहे.
त्यामुळे तिला तुमच्याशी मॅच करायला त्रास होतोय. ज्यावेळेला तुमचे व्हायब्रेशन्स सेम असतात, त्यावेळेला तुम्ही एकत्र घट्ट असता. पण जेव्हा तुम्ही पुढे जाता, तुमचे व्हायब्रेशन्स बदलतात, त्यावेळेला त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स तर तेच असतात. ती व्यक्ती तर तिथेच असते. ती नाही रिलेट करू शकत किंवा तिला तुमच्यासोबत ऑकवर्ड वाटू शकतं किंवा तिच्या मनामध्ये ही भीती निर्माण होऊ शकते किंवा इन्सिक्युरिटी, की अरे ही किती पुढे जातीये आपल्यासोबतची व्यक्ती. तिला आपल्यासोबत बोलताना अनकम्फर्टेबल वाटू शकतं. आणि बऱ्याचदा काय होतं, की ज्यावेळेला आपण आयुष्यामध्ये एक उंची गाठायला लागतो ना, त्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीला सहानुभूती देण्यापेक्षा आपण ना तिला अ, समजावतो, आपण तिला स्वतःमध्ये बदल करायला सांगतो आणि खूप जणांना स्वतःमध्ये बदल हे करायचेच नसतात. आपण ते केलेले असतात, आपण पुढे गेलेलो असतो, आपल्याला खूप छान आयुष्य मिळालेलं असतं. आपण खूप छान गोष्टींचा आनंद घेऊ शकतो आणि खूप कळकळीने आपण समोरच्या व्यक्तीला सांगत असतो, की "नको तक्रारी करू, आता बास कर आणि आता तू सुद्धा या गोष्टी तुझ्या स्वतःसाठी करायला सुरू कर." त्यावेळेला त्या व्यक्तीला ते झेपेल असं नाहीये, कारण स्वतःवर काम करायची तयारी ही खूप कमी जणांची असते. जी स्वतःवर काम करणार असते ती तुमच्यासोबत चालेल. पण मग जिला नाही करायचंय स्वतःवर काम, ती तुमच्यामध्ये चुका काढायला सुरुवात करेल. ती तुमच्यापासून दूर व्हायला सुरुवात होईल. आणि मग अशा वेळेला तुम्हाला असं वाटेल, की "अरे, माझं काय चुकलं होतं? मी काय केलं होतं?" आणि मग खूप लोक आपले निघून जातात, जे आपल्याला समजू शकत नाहीत किंवा ज्यांना आपल्यासोबत यायचं नाहीये. मग अशा वेळेला ना एकटं पडल्यासारखं वाटतं, त्रास होतो. तेव्हा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की आपण काहीतरी करतोय म्हणून आपल्याला हे अनुभव येतायत. हा एकटेपणा नाहीये. ही आपली प्रगती आहे, हे आपलं यश आहे, की आपल्या जीवनामधले अनेक अडथळे आपोआप बाजूला होतायत. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगावसं वाटतंय, की जे सुटतंय त्याला सोडून देऊयात. प्रत्येक गोष्टीला जर आपण पकडायला गेलो, तर आपण पुढे नाही जाऊ शकणार. आपल्याला ओझं होईल. ज्या गोष्टी सहज आहेत, ज्या गोष्टी फ्लोमध्ये चालल्यात, त्यांच्यासोबत चला. जे तुमच्यासोबत येतायत त्यांच्यासोबत चला. आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला अडकून पडायचं नसेल, तर ध्यान ही एकमेव गोष्ट तुम्हाला मदत करेल. जितकं तुम्ही ध्यान कराल, जितकं तुम्ही स्वतः जवळ जाल, तितकं तुम्हाला जाणवेल. तितका त्रास तुमचा कमी होईल. आपली ही जी भूक असते ना, की सगळ्यांनी आपल्याला छान म्हणावं, सगळ्यांनी आपल्या सोबत असावं. ती भूक कुठं कमी होते माहितीये? जेव्हा आपण शांत होतो. जेव्हा आपण स्वतःमध्ये रमतो. कोणीच माझ्याशी बोलायला नाहीये म्हणून कोणाशीही काहीही आपण बोलत तासनतास बसतो किंवा मग मोबाईल स्क्रोल करत बसतो आणि आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. आपल्याला एकटं राहायचंच नाहीये. आपल्याला शांततेचीच भीती वाटते. आपण खूप पुढे आलेलो असतो आणि एखादा असा अनुभव आपल्याला येतो, की आपण जितके पुढे आलेलो असतो, त्याच्या डब्बल आपण मागे जातो. हे सगळं थांबवण्यासाठी न चुकता होणारं मेडिटेशन. हे अनुभव मला खूप आलेत आणि बऱ्याचदा काय होतं, की मी खूप पुढे येते आणि काहीतरी अशा गोष्टी घडतात, की जिथे माझं ध्यान, लिखाण हे कमी पडतं. तिथं मी स्वतःला वेळ देऊ शकत नाही आणि एक्झॅक्टली त्याच वेळेला माझ्या भावनांवरती आघात होतो आणि मग मी ढासळून पडते आणि मग पुन्हा मला स्वतःला गोळा करायला खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे हा एक खूप मोठा लेसन मी शिकली आहे, की कितीही काहीही झालं तरी रोजच्या रोज ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, त्या केल्याच पाहिजेत. ज्या गोष्टींशी आपण कनेक्टेड आहोत, ज्या गोष्टी आपल्याला स्वतःशी कनेक्टेड ठेवतात, त्या गोष्टींशी आपण कनेक्टेड राहिलंच पाहिजे. मग ते लिखाण असू दे, ते मेडिटेशन असू दे, ते गार्डनिंग असू दे, ते वॉकिंग असू दे, प्रत्येक गोष्ट जी मला स्वतःशी कनेक्टेड ठेवते, त्या गोष्टीचा हात मी कधीच सोडणार नाहीये. कारण तिथं मी रिफ्रेश होतीये आणि माझी इतरांकडून प्रेम मिळवण्याची किंवा इतरांकडून कौतुक मिळवण्याची जी भूक आहे, ती थांबली जातीये. मी इतकी माझ्यामध्ये व्यस्त आहे, की मला कोणाकडून काय मिळतंय याच्याशी काही घेणं-देणंच नाहीये. त्यामुळे तुम्हालाही तुमच्यातली ती गोष्ट शोधायची आहे, की ज्यामध्ये तुम्ही कंप्लीटली गुंग होऊन जाणार आहात. सकाळी उठल्यानंतरचा 1 तासभर
संध्याकाळचा 1 तासभर अजिबात वाया घालवू नका. दिवसभर आपण कामामध्ये असतो, आपलं ऑफिस वर्क असतं, बऱ्याचशा मीटिंग्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आपण पळत असतो. मुलांच्या मागे आपण पळत असतो, फॅमिलीच्या मागे आपण पळत असतो. पण मग हा सकाळचा आणि संध्याकाळचा जो 1 तास आहे, 1-1 तास आहे, हा तुम्हाला इतका रिफ्रेश करणार आहे, की तुम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवण्याची ताकद मिळणार आहे. आणि मग माझ्यासोबत कोण आहे, माझ्यासाठी कोण आहे, या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही जाणार आहात आणि त्याच्या पलीकडलं तुम्ही आयुष्य जगणार आहात. तुमची साथ, तुमची सोबत ही तुम्ही आहात. तुम्ही स्वतःला इतके स्ट्रॉंग बनवू शकता, की तुम्हाला इतरांच्या अप्रिशिएशनची किंवा इतरांच्या काळजीची, इतरांकडून येणाऱ्या सहानुभूतीची गरज नाहीये. जे मागं सुटतंय ते सुटू द्या. मी आज खूप प्रॅक्टिकल बोलतीये. ठीक आहे, आपण नाती वाचवायचा प्रचंड प्रयत्न करतो, पण मग काही गोष्टींना निसटून जायचं तर जाऊ देत. तिथे राहून सतत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा अशा गोष्टी कोणत्या आहेत, की ज्यापासून तुम्ही खरंच मोकळीक मिळवू शकता, त्यातून मोकळीक मिळवा. सोडून द्या. जिथं तुम्हाला वाटतंय, की तुमची ऊर्जा ड्रेन होतीये, अशा लोकांना खरंच सोडून द्या. कारण तिथं थांबून आपण स्वतःवरती खूप अन्याय करतोय. आपण आपलं नुकसान करून घेतोय आणि म्हणून तिथं ब्रेक घेणं गरजेचं आहे. सतत समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करण्यापेक्षा, सतत तिला समजावून सांगण्यापेक्षा डिस्टन्स मेंटेन करूयात. आणि जिथं डिस्टन्स मेंटेन करणं शक्य नाहीये, तिथं इमोशनल डिटॅचमेंट. फरकच नाही पडत. आपल्या आजूबाजूला कोणीतरी टॉक्सिक पर्सन, आपण म्हणतो की विषारी माणसं आहेत, तो फरक तुम्हाला पडलाच नाही पाहिजे. ते त्यांचं ते जगतायत, तुम्ही तुमच्या नादात इतके गुंग आहात, इतके व्यस्त आहात, की नाही फरक पडत तुम्हाला. कोणी आपल्याबद्दल चांगलं म्हटलं तरी फरक नाही पडला पाहिजे आणि कोणी आपल्याबद्दल वाईट म्हटलं तरी फरक नाही पडला पाहिजे. ह्या स्टेजला आपल्याला जायचंय. त्या स्टेजला आपण गेलो ना, आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये. हे खूप मोठा बदल आहे आपल्या जीवनातला, जिथं आपण खूप जास्त इमोशनली स्ट्रॉंग होणार आहोत आणि यंदाच्या येत्या वर्षामध्ये आपल्याला इमोशनली स्ट्रॉंग व्हायचंय. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.